आज आपण इस्रायल शेती या विषयावर माहिती घ्यायची आहे। इस्रायल शेती आणि शेतकऱ्यांची वैशिष्ट्ये। दररोज सकाळी शेतीला भेट देऊन पिकाची बारकाईने पाहणी, वर्षातून दोनदा माती परीक्षण, सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी दरवर्षी फळबागातील पानांचे परीक्षण, पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी संगणकीकृत तंत्रज्ञानाचा वापर, फळबागामध्ये मुख्यत्वे सबसरफेस ठिबकचा वापर, पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर खतमात्रा, शहरामध्ये वापरलेल्या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर, उद्योगासाठी वापरलेल्या पाण्याचा चारा पिकासाठी पुनर्वापर, प्रत्येक शेतावर नळाद्वारे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा, त्यामुळे स्वतंत्र पंप व वीज पुरवठ्याची गरज नाही, खते आणि कीटकनाशकांच्या वापराच्या दैनंदिन नोंदी, फांद्या व पाणी घासून फळांचे बाह्य आवरण खराब होऊ नये यासाठी प्रत्येक झाडाची सातत्याने छाटणी, प्रतिरोप, प्रतिवेल, प्रतिझाड उत्पादकतेवर बारकाईने लक्ष, आंबा, केळी, डाळिंब, द्राक्षे पिकामध्ये दर्जाबरोबरच उच्च उत्पादकता, फळांच्या बाह्य रूपावर अधिक लक्ष, त्यामुळे चव फारशी चांगली नसून ही युरोपच्या बाजारपेठेत चांगला उठाव, हरितगृह शेडनेटमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर, प्रतवारी पॅकिंग ब्रँडिंगसाठीही आधुनिक तंत्राचा वापर, दुग्ध उत्पादन आघाडी, प्रतिवर्षी प्रतिगाय 12 ते 13 हजार लिटर उत्पादन, कुक्कुटपालनातही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आघाडी, तण नियंत्रणासाठी गाढवांचा उपयोग करायचा विचार आपण करू शकतो का? इस्रायलमधील सहकारी तत्वात शेती व्यवसाय करणाऱ्या एका कुबुत्झने तो केला, नुसताच विचार केला नाही तर तेथे गाढवांचे एक कळप छानपैकी तण नियंत्रण करतोही आहे। आता हे कसं शक्य आहे असे शेतकरी किंवा शेतीतज्ञ विचारतात। या किबुत्झच्या खजूर लागवडीतील तण नियंत्रण या पद्धतीने केले जाते। खजुराची झाडे नारळासारखे उंच असतात, त्यामुळे त्यांना धक्का न लावता बागेत उगवलेले तण हा कळप खातानाचे मनोरंजक दृश्य पाहताना इस्रायली शेतकऱ्यांच्या कल्पकतेचे कौतुक वाटते। बाग पाहायला पर्यटक आल्यावर ही गाढवे धावत येऊन सौर कंपनाजवळ थांबतात आणि पर्यटकांनी दिलेले ब्रेडचे तुकडे आनंदाने चघळतात। बागेत गळून पडलेली खराब फळे ही ते फस्त करतात, त्यामुळे बाग स्वच्छ रोगमुक्त राहते, मजुरांवरचा खर्च वाचतो। याच शेतात उंदराची समस्या मोठी होती, तिच्यात मात करण्यासाठी घुबडांचा वापर केला जातो। घुबडे शेतात वस्तीला यावेत यासाठी छोटी घरे तयार करून ती शेतात ठिकठिकाणी उंचावर लावली जातात, तिथे ही घुबडे आनंदाने वस्तीला येतात आणि उंदरांचा फडशा पडतात। त्याआधी या शेती प्रकल्पावर उंदीर नियंत्रणासाठी विषारी औषधांचा वापर केला जात होता। उंदरांच्या बिळात टाकलेल्या विषारी औषधाचे अंश पाण्याबरोबर जमिनीत झिरपून प्रदूषण होत होते, हे या नैसर्गिक उपचारामुळे टळले। युरोपमधील फळे आणि भाजीपाल्याच्या बाजारपेठावर इस्रायलचे वर्चस्व आहे। पाणी खाणारे ऊसासारखे कोणतेही पीक तिथे घेतले जात नाही। हल्ली तर भाव मिळत नसल्याने कापूस लागवडीत पूर्णपणे घटल्याचे जमा आहे। ज्या पिकाला कमी पाणी लागते व ज्याला जास्तीत जास्त भाव मिळतो तेच पीक घ्यायचे हे साधे सूत्र तेथे अवलंबले जाते। एकदा पिकाची निवड झाली की मग त्यासाठी जे काही सर्वोत्तम तंत्रज्ञान आहे ते अवलंबले जाते। पेरणी, खते, पाणीपुरवठा, कीड नियंत्रण या बाबी काळजीपूर्वक पाहिल्या जातात। काढणी पश्चात तंत्रज्ञानाला खूप महत्त्व दिले जाते, त्यामुळे काढणी दरम्यान होणारे नुकसान टाळले जाते। भारतात दरवर्षी काढणी पश्चात नुकसान साधारण 60,000 कोटी रुपये इतके प्रचंड आहे। इस्रायलमध्ये यांत्रिकीकरण इतक्या प्रगत अवस्थेला पोहोचले आहे की 700 एकरचा फार्म एक शेती व्यवस्थापक 3 मजुरांच्या सहाय्याने सांभाळतो। हे वाचायला ऐकायला कठीण जात असले तरी ते वास्तव आहे आणि याची डोळा ते इस्रायलमध्ये अनुभवता येते। युरोपसह जगभरात शेतमालाच्या प्रकारात पुरवठ्यात बदल होऊ लागले आहेत। विशेषतः युरोपमध्ये रासायनिक, अवशेषमुक्त आणि सेंद्रिय शेतीमालास पसंती दिली जात आहे, त्यामुळे शेतीमधील रसायनाचा वापर मर्यादित करावा लागत आहे। त्यातून उद्भवणाऱ्या समस्या हाताळायला इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी सुरुवात केली आहे। बदलाच्या दिशेने मोहरा ठेवण्यात त्यांना यश मिळत आहे। आता काटेकोर व्यवस्थापन हेच इस्रायल कुक्कुटपालन उद्योगाचे यश। इस्रायलमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय 3 दशकापासून केला जात असला तरी अलीकडच्या दशकात त्यांनी पोल्ट्री उत्पादनात लक्षणीय कामगिरी केली आहे। देशात प्रति माणसी वर्षात लागणारे अंडी, पोल्ट्रीमधून मिळणारे अंड्याचे उत्पन्न या दोन्ही बाबींची खातरजमा केली जाते आणि त्यानंतर देशाच्या गरजेपेक्षा अंड्याचे उत्पन्न जास्त होत नसेल तर नवीन प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली जाते। देशाला जेवढ्या अंड्याची गरज आहे तेवढेच उत्पन्न घेतले जात असल्याने शक्यतो दरात चढउतार होत नाहीत। इस्रायल देशाने फळे, फुले, भाजीपाला उत्पादन क्रांती केल्याने सर्वांनाच माहिती आहे। त्याचबरोबरीने आता कुक्कुटपालन या व्यवसायात देखील या देशाने आघाडी घेतली आहे। आधुनिक शेती तंत्रज्ञान या देशातील विकासाचा आत्मा बनला आहे। आधुनिक तंत्राच्या अंमलबजावणीबरोबर तेथे नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व
दिले जात आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान, नियोजन, उत्पादन वाढ, निर्यात यामुळे हा छोटासा देश जगाच्या नकाशावर अग्रभागी राहिला आहे. इस्रायलमध्ये लेयर पक्ष्यांची सुमारे 10,000 पोल्ट्री फार्म आहेत. यापासून सुमारे 1.8 दशलक्ष अंड्याचे उत्पन्न मिळते. देश पातळीचा विचार करता लेयर व बॉयलर पक्ष्यापासून देशातील एकूण उत्पादनाच्या 1/5 उत्पन्न मिळते. जगामध्ये प्रतिमांशी चिकन व अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वात जास्त इस्रायलमध्ये आहे. इस्रायलमध्ये एका अंड्याच्या विक्रीचा दर 7 ते 8 रुपये आहे. ग्राहकास एक अंडे 15 ते 16 रुपयास मिळते. पोल्ट्री व्यवसायासाठी सरकार कोणत्याही स्वरूपात अनुदान देत नाही. मात्र शेतकऱ्यांना हमखास मिळणारा चांगला दर, अंड्याचे मिळणारे उत्पादन यामुळे इस्रायली पोल्ट्री व्यावसायिक निश्चितच असतात. तेथे साधारणपणे 1,40,000 पक्ष्यांची शेड फक्त 4 माणसे सांभाळतात. तर धन्यवाद मित्रांनो. इस्रायल शेतीमध्ये आपण इथेच थांबणार आहेत. आणि आपल्याला काही अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्याकडे पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपला फोन, पत्ता आणि नाव देऊन आपण पुस्तकाची मागणी करू शकता. धन्यवाद.